नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, अळीव हे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे. कारण अळीवामध्ये बी कॉम्प्लेक्स असतं, त्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. तर या अळीवाच्या लाडूची मला ऑर्डर होती. हे लाडू मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवले होते. आता अळीवाचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन हलकासा गरम झाला की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम इतके अळीव घेतले आहेत. अळीव मी स्वच्छ साफ करून घेतले आहेत. आणि जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर रोजची आमटीची जी वाटी असते ना, त्या वाटीने 2 वाटी इतके हे अळीव आहेत. आता अळीव पॅनमध्ये घालायचे आणि मंद आचेवरती छान चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे. अळीवाचे चटचट उडेपर्यंत भाजून घेतले ना की भाजल्यानंतर जेव्हा आपण अळीव नारळाच्या रसामध्ये किंवा दुधामध्ये भिजवतो किंवा पाण्यामध्ये भिजवतो ना, तेव्हा त्याचा गोळा तयार होत नाही. हे अळीव नंतर सुद्धा मोकळे राहतात. त्याचप्रमाणे अळीवामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क असतं. त्याचप्रमाणे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी अळीव हे आपल्यासाठी रामबाण उपाय आहे. यामध्ये बी कॉम्प्लेक्स असतं, त्यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ अगदी छान होते. तुम्हाला हवी आहे ना अगदी तशीच. तर इथे पहा, मंद आचेवरती अळीव छान चटचट उडेपर्यंत मी भाजून घेतले आहेत. अळीव एकसारखे मी हलवून घेत होते आणि तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता. आता हे अळीव आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे पहा, भाजून घेतलेले अळीव मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत. आता हे अळीव गरमच आहे, तेव्हाच काय करायचं, यामध्ये आपण जो ओल्या नारळाचा चव वापरणार आहे, तर 2 नारळ मी इथे वापरले आहेत. नारळ फोडल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी निघतं ते पाणी मी या अळीवामध्ये घालणार आहे आणि त्या पाण्यामध्ये हे अळीव मी अर्धा तास भिजवून घेणार आहे. जर तुमच्याजवळ नारळातलं पाणी नसेल, म्हणजे नारळाचा रस नसेल, तर तुम्ही हे अळीव दुधामध्ये भिजवू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये भिजवले ना तरी सुद्धा चालतील. नारळाचं पाणी घातल्यानंतर अळीव एकदा मी एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे अळीव या पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजवून घ्यायचे. आता तुमच्याजवळ वेळ असेल किंवा तुम्हाला हवं असेल ना, तर या पद्धतीने हे अळीव तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा दिवसासुद्धा 5 ते 6 तास भिजवले तरी सुद्धा चालतील. आता हे अळीव भिजतायत ना, तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घेऊ शकता, जसं की नारळाचा किस बनवणं, गूळ चिरून घेणं. तर इथे पहा, एक अर्धा तास हे अळीव मी छान असे भिजवून घेतले आहेत. अळीव भिजवून अर्धा तास झाले आहेत. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. आता यावेळी भांडं घेताना मोठ्या आकाराचं आणि खोलगट घ्या, कारण आपल्याला सर्व साहित्य कढईमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप वितळलं, हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी 2 नारळाचा किस घेतला आहे. म्हणजे 2 नारळ फोडले आणि मिक्सरला फिरवून त्याचा किस तयार करून घेतलाय. आता जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 200 ग्रॅम अळीव घेतले होते, त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम नारळाचा किस घेतला आहे. आता हा नारळाचा किस आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. नारळाचा किस भाजून घेताना सतत एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी हा नारळाचा किस एकसारखा भाजला जाईल आणि खमंग खरपूस सुद्धा भाजला जाईल. नारळाचा चव जर व्यवस्थित भाजून घेतला नाही ना, तर लाडू लगेच खराब होऊ शकतात. त्यामुळे नारळाचा हा जो चव आहे, म्हणजे खीस आहे, तो अगदी छान खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या. तर इथे पहा, नारळाचा जो चव आहे तो मी छान खमंग खरपूस आणि अगदी सुगंध सुटेपर्यंत मंद आचेवरती भाजून घेतलाय. आता जे अळीव आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते ना, ते सुद्धा अगदी छान भिजले आहेत. तुम्ही पाहू शकता, पहिल्यापेक्षा हे अळीव छान फुलले सुद्धा आहेत. आता हे भिजवून घेतलेले अळीव आपण या नारळाच्या किसामध्ये काढून घेऊयात. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे आणि आता हे अळीव नारळाच्या किसासोबत मिक्स करून घ्यायचे. अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. आणि आपण हे अळीव पाण्यामध्ये भिजवून घेतलेत, त्यामुळे छान मोकळे होतात, अजिबात चिटकून राहत नाहीत किंवा त्याचा गोळा तयार होत नाही. आता मंद आचेवरती हे अळीव मी छान एकसारखे मिक्स करून घेते. तर इथे पहा, मंद आचेवरती अळीव मी छान या नारळाच्या चवामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता, अजिबात यामध्ये गुठळ्या झाल्या नाहीयेत, एकसारखे हे मिक्स झाले आहेत.
आता या ठिकाणी मी जे काही साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे तेवढ्यामध्ये बरोबर 1 किलो हे अळीवाचे लाडू बनून तयार होतात। जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर घेतलेल्या साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घ्या आणि जर कमी प्रमाणात बनवायचे असतील तर जे साहित्य घेतले त्याचं प्रमाण कमी करून घ्या। तर इथे पहा, मंद आचेवरती एक 4 ते 5 मिनिटं हे अळीव नारळाच्या चवासोबत मिक्स करून मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत। याच्यामध्ये जे काही मॉइश्चर होतं ते सुद्धा पूर्णपणे निघून गेले। त्यानंतर आता काय करायचं, यामध्ये आपल्याला गूळ घालायचे। हे लाडू मी गुळाचा वापर करून बनवतीये। तर इथे 200 ग्रॅम अळीव घेतले होते, त्यासाठी 200 ग्रॅम नारळाचा चव वापरलाय। त्यासाठी इथे गुळाचं प्रमाण मी चिरून 400 ग्रॅम इतका हा गूळ घेतलाय। पण ज्या ताईंना हे लाडू हवे होते त्यांना थोडेसे कमी गोड हवे होते, त्यामुळे गूळ इथे मी 350 ग्रॅमच वापरला आहे। पण जर तुम्हाला हे अळीवाचे लाडू गोड आवडत असतील तर 400 ग्रॅम गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता गूळ घातल्यानंतर हे मिश्रण सर्व साहित्य आपल्याला पुन्हा परतून घ्यायचंय। गूळ पूर्णपणे यामध्ये वितळला पाहिजे, पण गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाही। मंद आचेवरतीच हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। त्यासोबतच लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे का किंवा लाडू अगदी जास्त दिवस छान टिकतील असं हे मिश्रण तयार झालं आहे का, कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर इथे पहा, मंद आचेवरती हे मिश्रण मी छान गुळ वितळेपर्यंत परतून घेतलं आहे। तुम्हाला कुठेतरी यामध्ये गुळाचे खडे दिसत असतील, पण हे मिश्रण मी आणखी 1-2 मिनिटं असंच परतून घेणार आहे। त्यामुळे जे काही गुळाचे खडे यामध्ये शिल्लक असतील ना ते सुद्धा पूर्णपणे वितळून जातील। पण त्याआधी आता यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट घालायची आहे। सर्वात आधी इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत। 1-2 चमचे हे ड्रायफ्रुट्स असतील। ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी सुद्धा चालतील, किंवा असे मोठे घालायचे नसतील तर एकदम बारीक पावडर करून तुम्ही घालू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 1 चमचा आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे। तुम्ही यामध्ये वेलची पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण सुंठ पावडर अजिबात स्किप करायची नाही। सुंठ पावडरमुळे हे लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि लाडवाची चव सुद्धा छान लागते। आता सुंठ पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊया। ही सुंठ पावडर या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे मी आणखी 2 मिनिटं मंद आचेवरती हे मिश्रण परतून घेते। तर इथे पहा, मंद आचेवरती हे मिश्रण मी पुन्हा 1-2 मिनिटं छान असं परतून घेतले। पूर्ण गूळ सुद्धा वितळलाय। आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट आहे का कसं ओळखायचं, तर परतून घेतलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा करून पाहायचा। तुम्ही पाहू शकता अगदी छान याचा गोळा तयार होतोय, अजिबात सुटत नाहीये। असं मिश्रण परतून घेतलं ना की लाडू सुद्धा बरेच दिवस छान टिकतात। तर हे मिश्रण आपलं लाडू बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे। आता गॅस बंद करूयात आणि कढई खाली उतरून घेऊयात। तर इथे पहा, कढई मी खाली उतरवून घेतली आहे। आता कढई थोडीशी गरम आहे, त्यामुळे 1 मिनिटभर हे मिश्रण मी आणखी परतून घेते, म्हणजे हे मिश्रण खाली लागून कडक होणार नाही आणि सर्व एकसारखं मिक्स होईल। तर इथे मी सर्व मिश्रण छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। कढई सुद्धा हलकीशी थंड झाली आहे। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला सोसेल इतपत। तर इथे पहा, हे सर्व मिश्रण मी छान कोमट करून घेतलं आहे। मिश्रण हातात घेतल्यानंतर अजिबात हाताला चटका बसत नाहीये, हाताला सोसेल इतपत हे मिश्रण कोमट झाले। आता आपण लगेच लाडू बनवून घेऊयात। तर जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत ना तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे। मी इथे मध्यम आकाराचे सर्व लाडू बनवून घेणार आहे। लाडू वळून घेतला आणि अशा पद्धतीने हातावरती खेळवला ना की लाडूचा आकार छान गोलसर होतो। तर इथे पहा, छान असा हा लाडू मी वळून घेतला आहे। आता याच पद्धतीने आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। तुम्ही पाहू शकता मिश्रण थंड झाले, हाताला अजिबात भाजत नाहीये, तरी सुद्धा हे लाडू अगदी सहज आणि छान वळले जात आहेत। तर इथे पहा, दुसरा लाडू सुद्धा मी बनवून घेतला आहे। दुसरा लाडू सुद्धा एकदम परफेक्ट आणि छान तयार झालाय। आता राहिलेले सर्व लाडू सुद्धा मी अगदी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत। परफेक्ट असे लाडू बनवून तयार झाले आहेत। हे लाडू फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस छान टिकतात। पण जर तुम्हाला 2 ते 3 महिने टिकणारे अळीवाचे लाडू पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन।
त्यासोबतच तुम्हाला सुद्धा जर हे अळीवाचे लाडू माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर मी नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच रेसिपीज आणखी पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।